पिछले दिनों जंतर मंतर पर कुछ जैन जी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। जिनी भारताला बदनाम केलं। रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य। तर रामदेव बाबांनी पतंजलीच्या उत्पादनाकडे लक्ष द्यावं, अभिजित दिपकेंचा पलटवार। मला भाजपकडून ऑफर आणि सामील न झाल्यास परिणाम भोगण्याची धमकी, अभिजित दिपकेंचा मोठा दावा। तर धमकीमुळेच आई वडिलांना घर सोडावं लागल्याचंही केलं स्पष्ट। E20 इंधनांमुळे वाहनांमध्ये बिघाड झाल्याचा दावा केंद्रानं फेटाळला। वाहनांच्या कार्यक्षमतेवर E20चा गंभीर परिणाम नाही, गडकरींची संसदेत माहिती। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे सेनेकडून आव्हान। नाशिकमध्ये खड्डे, उदासीन यंत्रणेने घेतला चौथा बळी। अंबड सातपूर लिंक रोडवर दुसरी घटना, ठेकेदार मात्र मोकाट। जीवघेण्या खड्ड्यांवरून ठाकरे सेनेचं महापौर दालनात आंदोलन। कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस, राधानगरी धरण 99% भरलं। गडचिरोलीमध्ये ही पूरस्थिती, शाळा कॉलेजना सुट्टी। तर नाशिकमध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता, प्रशासन हाय अलर्टवर।